देवाय नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. भगवंताने बलिराजाकडून 3 पावलं पृथ्वी घेऊन इंद्राला प्रदान केली. आता दान घेणं हे कमी दर्जाचं काम आहे आणि दान देणं हे मोठ्या दर्जाचं काम आहे. पण भगवंतानी जगाच्या रक्षणाकरता बलिराजाला पाताळात ठेवलं आणि त्याच्याकडून 3 पावलं पृथ्वी दान घेतली. एखाद्या वेळा चांगल्या माणसाला सुद्धा जगाच्या कल्याणा किंवा दुसऱ्याच्या कल्याणाकरता आपल्या लायकीपेक्षा खालचं काम करावं देवाने मागे पाहिलेलं नाही. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा धर्मराजाच्या घरी उष्टी पानं उचलायला मागे पाहिलेलं नाही. मग ज्या मित्राच्या घरी आपल्या नातेवाईकाच्या घरी आपल्याला कोणतंही काम पडलं तर ते आपण करायला तयार झालो जिथे नाही तिथे. त्याच्यामध्ये कमीपणा नाही समजायचा. हल्ली तर सगळे कपडे असे घालून जातात तर लग्नाजवळ कोणी काही करायला तयारच होत नाही. झाकपाक काय झालंय सगळीकडे झाकपाक. त्यामुळे कोणी वाढतं अरे रे 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 रे. पदार्थही कसेही. भगवंतानी या ठिकाणी आश्रम केला असं विश्वामित्र राम आणि लक्ष्मणांना सांगताय आणि या आश्रमात राहिले म्हणून या आश्रमाचं नाव सिद्धाश्रम आहे. हे राम लक्ष्मणांनो, या वनामध्ये जे जे सिद्धमुनी गेले त्यांच्या आश्रमाचं दर्शन करत जा. म्हणून मी काल तुम्हाला जळगाव जिल्ह्यातले सगळे आश्रम सांगितले. कण्वाश्रम, व्यासाश्रम, उद्गालक ऋषी, उमाळा, पाटणादेवी, वाल्मिक ऋषीचा आश्रम पाटणादेवीच्या आधी येतो. तिथे स्नान करावं लागतं संतती करता, आरोग्याकरता. आपलं उनपदेव तपस्वी लोक शरभंग. सिद्धाश्रम, या सिद्धाश्रमामध्ये इथे भगवंताने निवास केला आहे. इथे गेल्यानंतर सुखदुःखाचा नाश होतो. म्हणजे सुखाबद्दलही प्रेम राहत नाही आणि दुःखाबद्दलही क्लेश राहत नाही.
मनुष्य सिद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर सुखदुःखाच्या पलीकडे जातो. भगवद्गीतेचं सूत्र आहे, सुखदुःखे समे कृत्वा. सुखदुःखाच्या पलीकडे चाललं जातं. ज्याप्रमाणे आपण झोपलो की सगळे विचार बंद होऊन जातात, त्याप्रमाणे या सिद्धाश्रमामध्ये स्नान केल्यानं मनुष्य सुखदुःखाच्या आणि द्वंद्वाच्या पुढे चालला जातो. द्वंद्व राहतच नाही. द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम, हे 3 गुण जे आहे, जे मानवाच्या जीवनामध्ये खळबळ माजवतात, ते 3 गुण राहत नाही. म्हणून या आश्रमामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि इथे यज्ञ करायचं आहे. पण आश्रमामध्ये राक्षस लोक विघ्न आणतात. कारण राक्षसांना आश्रमाचं वावडं असतं. काय असतं? वावडं. ही बिल्डिंग आहे ना मोठी, सावरकरांच्या खाली. तिथे एकदा मी लग्न लावते 1979 साली. तेव्हा रात्री लग्न लागायचं. रात्री 2 वाजता मांडव सुरू झाला. तर त्या नवरदेवाल्यांनी एक शोधून काढलं, काय तुम्हाला आता आमचं जेवण होऊन केव्हा झालं, नुसता चहाने बाजला. आता शेवटी रात्री 2 वाजता चहा, म्हणजे चहा तयार झाला, मांडव झाला. आणि त्या मुलीला आम्ही तांदूळ पेरायला घरात पाठवलं. परत आली, चला म्हणे आम्हाला चहा प्यायचा नाही. म्हणे चहा तयार झाला होता 100 लोकांचा. ते चहाचं पातेलं सोडून नवरदेवाला निघून गेलं होतं. पहा, म्हणजे मागितलं तुम्ही, प्यायला तयार झाला नाही, एकही प्यायला नाही. एवढ्या रात्री कोणी चहा पितं का म्हणे? सगळेच 200 लोक चालले गेले होते. यजमान म्हणे काय करावं, मुलीवाले काय करतील शेवटी, ते चहाचं पातेलं तसंच पडलं. असं नाही वागायचं आहे. पिऊन घ्यायला पाहिजे होता ना. म्हणजे करायला लावला आणि प्यायले नाही, असे नवरदेवाले असतात. विघ्न आणलं ना. मला काय सांगायचं तुम्हाला, विघ्न आणायचं. हे दृष्ट लोक जे असे, राक्षस म्हणजे कोण? दृष्ट. कशाने दृष्ट? विचाराने दृष्ट. विचाराने जे दृष्ट असतात ते राक्षस. राक्षस म्हणजे काही वेगळीच कल्पना आहे असे नाही. म्हणून हे रामा, हा सिद्धाश्रम आहे. आपण इथे पोहोचलो. आता इथे मला यज्ञ करायचा आहे. तुम्ही दोघे भाऊ, पुनर्वसू नामक नक्षत्र आहे. नक्षत्र सांगितलं आहे. पुनर्वसू आणि पुष्य हे शुभ नक्षत्र आहे. या पुनर्वसू नक्षत्रामध्ये तुम्ही या आश्रमात प्रवेश करा. म्हणजे त्या येणाऱ्या राक्षसांना यज्ञामध्ये प्रतिकार करण्याची शक्ती तुमच्यात जास्त येईल. ज्योतिष विश्वामित्र फार विद्वान होते. कोणतेही काम सुरू करायचं असेल तर त्या दिवशी ते नक्षत्र चांगलं पाहिजे. जसं हल्ली सगळे लोक राहू काळ राहू काळ राहू काळ. राहू काळ हा फक्त प्रवासाला वर्ग आहे, बाकीच्या गोष्टीला वर्ग नाही. प्रवास करायचा असेल तर तो ज्या दिशेला असेल त्या दिशेचा प्रवास वर्ग असतो. पण त्यालाही उपाय आहे. दही खाऊन जा, देवाचं नाव घेऊन जा, झाला उपाय त्याला. दह्यापेक्षा देवाचं नाव मोठं का दही मोठं? पण लोक दह्याला महत्त्व देतील, जिऱ्याला महत्त्व देतील, मोहरीला महत्त्व देतील, भिलाव्याला महत्त्व देतील आणि नामाला महत्त्व नाही देणार. नामाला महत्त्व कोण देईल? भक्त. म्हणून हरीच्या दासा हरी दाही दिशा. एकदा आम्ही एका यज्ञात बसलो आणि नेमकं आमचं 4 लोकांचं तोंड दक्षिणेला होतं. नाशिकचे गुरुजी होते, नारायण भानुसे आणि आणखीन एक गुरुजी होते. ते म्हणे, गाऊ तुम्ही दक्षिणेकडे जाऊन बसले. म्हटलं काका, आमचा वेद जर दक्षिणेला आहे तर आम्हाला दक्षिण दिशेची काय? म्हणे तुमचा वेद? म्हटलं पूर्वे ऋग्वेद आहे मा, दक्षिणे यजुर्वेद आहे मा, पश्चिमे वरुणायन मा म्हणजे अथर्ववेद आहे मा आणि उत्तरे यजुर्वेद आहे मा. अरे म्हणे हो, मग जे यजुर्वेदी आहे त्यांना दक्षिण दिशा कशी काय वाईट होईल? कारण त्यांचा वेदच जर तिकडे आहे, 4ही दिशेला 4 वेद आहे ना.
तर यजुर्वेदी माणसाला दक्षिण दिशेचा दोष नाही, कारण त्याचा देवच तिकडे आहे ना. जिकडे देव तिकडे तोंड जाईल तर विरुद्ध जाईल. ते म्हणे पराकोटी आहे. म्हटलं ते नाही, आम्ही फक्त तुम्हाला सांगतो ते ऐका. हरीच्या दासा हरी दाही दिशा. जे भगवंताचे भक्त आहे त्यांना कशाचंच महत्त्व, त्यांना ईश्वराचंच महत्त्व आहे. आणि एकदा ईश्वर कळाला की भय गेलं. म्हणून असं म्हणून त्यांनी प्रेमपूर्वक पुनर्वसू नक्षत्रावर चंद्रमा सुशोभित असताना आश्रमामध्ये, सिद्ध आश्रमामध्ये प्रवेश घडवला. विश्वामित्रांच्या आज्ञेनं सिद्धाश्रमामध्ये तपस्वी लोक राहत होते. विश्वामित्र आल्यावर ते तपस्वी लोक सगळे उठून उभे राहिले. विश्वामित्रांनी सांगितलं, हे ऋषीमुने हो, तुमच्याकरता 2 कुमार असे आले की त्यांना पाहिल्याबरोबर तुम्हाला तुमच्या तपाचं श्रेय मिळेल. आणि सगळ्या ऋषी लोकांनी पाहिलं, राम लक्ष्मणा रामम राजीव लोचनम. नुसतं डोळ्याकडे पाहिल्याबरोबर सगळे सिद्धाश्रम झाले. आणि सगळ्यांनी विश्वामित्रांना नमस्कार केला आणि विचारलं, हे कोण आहे? म्हणे माझे शिष्य. माझे शिष्य आहे. कारण येताना काय शिकवलं? अस्त्र शस्त्र. माझे शिष्य आहे. मग आता शिष्य असल्यामुळे आदर मिळाला. शिष्य असल्यामुळे आदर मिळाला, मान मिळाला, सन्मान मिळाला. आता तुम्ही 2 घटका इथे विश्राम करा रघुनाथा. आणि हे शत्रुदमना राजकुमारा राम लक्ष्मणा, तुम्ही विश्रांती झाल्यावर माझ्यासमोर या. विश्वामित्र म्हणाले, विश्वामित्राला दोन्ही भावांनी विश्रांती केल्यावर म्हटलं, महाराज आज यज्ञाची दीक्षा ग्रहण करायची आहे ना? म्हणाले हो. सिद्ध आश्रमामध्ये वास्तव्य करून यथा नाम तथा गुण सिद्ध राक्षसांचा वध करायला तुम्ही तयार व्हा. सिद्धाश्रमात आले, विश्रांती घेतली, स्नान करा आणि यज्ञाची दीक्षा करा. तुमचं काम काय आहे? यज्ञाचं रक्षण करणं. माझं काम काय आहे? यज्ञ करणं. तुम्हाला काम सोपवलं आहे. तर लक्ष्मणानं विचारलं, म्हणे महाराज राक्षस कोणत्या वेळेस येतात? हा तो लक्ष्मण आहे तो. राम काहीच बोलले नाही. म्हणे राक्षसांना वेळ नसते. लक्षात आलं का? वेळच नसते. ते केव्हा येतात? म्हणजे रामाने सांगितलं, लक्ष्मणा आपल्याला निद्रा नाही आता 7 दिवस. 24 घटका आपले नेत्र जागृत पाहिजे. क्षत्रियाला झोप नसते. पहारा देणारा एक सावध असतो. का तुम्ही त्या टी व्हीवर तुम्हाला हातामध्ये बिलकुल राईट बंदूक घेऊन अशी फिरतात. झोप नसते. मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा फिरतात ते. म्हणून दक्ष माणसाचं काय असतं? लक्ष. म्हणून खात्यामध्ये दक्ष शब्द आहे, सावधान. मग ते सावधान म्हणजे सावधानच राहायचं, थोडंसंही लक्ष विचलित नाही होऊ दे. यज्ञाची दीक्षा केल्यानंतर त्या ठिकाणी महान तेजस्वी विश्वामित्रानं नियमपूर्वक यज्ञाची दीक्षा घेऊन यज्ञाला सुरुवात केली. दोन्ही भाऊ सावधान राहून प्रातःकालामध्ये संध्या नियमपूर्वक करून सर्वश्रेष्ठ गायत्री मंत्राचा जप पूर्ण करून अग्निहोत्राला विश्वामित्रांनी सुरुवात केली आणि धनुष्याला बाण लावून दोन्ही भावांनी सुरुवात केली. तदनंतर देशकाल जाणणारे शत्रुदमन राजकुमार श्रीराम लक्ष्मण यांनी योग्य वचन व कौशिक मुनी म्हणजे विश्वामित्र यांच्या शब्दाचं पालन केलं आणि म्हणाले, महाराज या निशाचरांचं आक्रमण
काय करतं, कशा प्रकारे आक्रमण करतात. कारण ही एका क्षत्रियाची चौकस बुद्धी आहे की काय आक्रमण करतात. म्हणे ते दगड फेकतात, पशु फेकतात यज्ञामध्ये, अभद्र बोलतात. आता मी तुम्हाला सगळ्या विद्या शिकवलेल्या आहे, तुम्ही योग्य वेळेस योग्य विद्येचा उपयोग करायचा. पण मी यज्ञ करताना तुमच्याकडे पाहून आहुती दिली. राम म्हणाले, महाराज तुम्हाला तर अग्नीकडे पाहून आहुती द्यायला पाहिजे ना, आमच्याकडे काय? म्हणे नाही. कारण विश्वामित्राच्या लक्षात आलं होतं की हे प्रत्यक्षात देव आहे, यांना पाहूनच आहुती द्यावी लागेल. असं रामाने ओळखलं की विश्वामित्राने आपल्याला ओळखून घेतलंय. कारण आतापर्यंत विश्वामित्रांना देव समजलेला नव्हता. प्रतिसृष्टी निर्माण करून टाकली ना तरी देव नाही समजला. पण ज्या वेळेला वशिष्ठाची शरणागती घेतली त्या दिवसापासून देव समजायला लागला. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीच्या ला मन ठेवलं. आपलं तास असतं संगत संतांची, पंगत कांद्याची. पंक्तीचा दोष लागून जातो आणि मग झोप लागून जाते. दत्त संप्रदायामध्ये एक श्लोक आहे, जयाच्या संगतीचा विराग झाला, मनोदडीचा दडवास गेला, श्री गुरुदत्ताईसा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकेला. मनोदडीचा, मन जे जड झालेलं आहे त्या जड मनाचा दोष गेला. मन जड कशाने होतं? लोभ आणि काम. जे करतील ते गुरु महाराज करतील, बस आपल्याला माहीत नाही. त्यांच्या दिया उसका भी भला, न दे उसका भी भला, भले का भी भला. जोग्याची योग्याची भाषा आहे. म्हणून ते म्हणतात युद्धाची इच्छा राजकुमारांच्या मनात आली की आपण एवढे शस्त्र शिकलो आहे, आता त्याचा प्रयोग करता येईल. म्हणजे आपण शिकलेली विद्या बरोबर आहे किंवा नाही याचा अनुभव आपल्याला घेता येईल म्हणून उत्सुक झाले. केव्हा राक्षस येतात आणि केव्हा मारायचं त्यांना. जसं हे पोरं बॅट बॉल पाहता ना, तर कुठलीही वस्तू अशी फेकून पाहतात अशी बॉलसारखी. हल्ली पहा तुम्ही घरामध्ये भांडे फुटून जातात पोरांचे असं नेमकं मारून पाहतात. ज्याप्रमाणे मुलांना ते खेळायची उत्सुकता असते त्याप्रमाणे यांच्या शरीरामध्ये या विद्या ग्रहण केल्यानंतर बस आता कोणतं शस्त्र वापरायला मिळेल आपल्याला आणि ते किती सिद्ध आहे याचा अनुभव होईल. कारण युद्ध झाल्याशिवाय ते कळणार नाही. म्हणून त्यावेळेला विश्वामित्रांनी यज्ञाची दीक्षा घेऊन चुकले होते. पण एक सूचना केली, रामा मी पाहिल तुमच्याकडे पण बोलणार नाही. कारण यज्ञात देवाच्या नावाव्यतिरिक्त दुसरं बोलायचं. म्हणून आम्ही वास्तुशांती करायला सांगतो ना, तर आदल्या दिवशी आपली आपली करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी लोकांना बोलवा. नाही तर लोक काय म्हणतात, ते भाजी कुठे ठेवली आहे, ते तेल कुठे आहे. म्हणजे तो शांती करतो ना, त्याला विचारतो केळीचे पानं आणले की नाही. लोक जेवायला बसवू का, म्हटलं यज्ञ तर होते. म्हणून अज्ञानाच्या घरी यज्ञ नीट होत. सगळ्या पाहुण्यांना मी बऱ्याच लोकांना सांगतो, मुली जावाईला सुद्धा दुसऱ्या दिवशी बोलवायचं. कारण मग त्यांचं चहा त्यांचं पाणी तिकडे पाहावं लागतं. ते पण आपल्याला 8 दिवस आधी बोलून ठेवतं ते पोरीला घेणं नाही देणं नाही. असं आहे रिकाम. त्यामुळे अज्ञानी लोकांच्या घरी कुठलंही कर्म नीट होत नाही. तो दुसराच दिवस द्यायचा त्यांना सगळ्यांना आमंत्रणाचा. कर्म होतच नाही. शत्रुदमना रामा,
तुमचं धनुष्य तयार आहे, तुम्ही सतत सावधान राहा. आणि रामाने सांगितलं, लक्ष्मणा तू त्या दरवाज्यावर मी कारण यज्ञकुंडाला 2 दरवाजे करावे लागतात. एकूण 4 असतात, पण 2 दरवाजे बंद असतात, दक्षिण आणि उत्तर, पूर्व आणि पश्चिम चालू असतात. युद्धाची शीघ्र इच्छा त्यांना होती, म्हणून त्या यज्ञामध्ये श्रीराम, उपाध्या ब्रह्मदेव आणि पुरोहित उपदृष्टा सगळ्या वेदीच्या जवळ ब्राह्मण बसले आणि सूचक मंत्र सुरू झाले. आणि सूचक मंत्रामध्ये दर्भ, फुलं, पुष्पा, तुळशी, बेल, समिधा आणि शुभा म्हणजे गौऱ्या आणि गोमूत्र आणि शेण एवढाच प्रयोग आहे. तीळ आणि तूप शास्त्रविधीनुसार वेद मंत्राचं उच्चारण करून यज्ञकर्माला आरंभ झाला. आणि आकाशामध्ये जोरात शब्द, भयानक कडकड कडकड कड आवाज येऊ लागले. रामाने ओळखलं राक्षस आले, कारण देव येताना मंगल आवाज करतात आणि मोठ्याने आवाज, म्हणून आवाज मंदिरात, लग्नात, यज्ञात कसा पाहिजे, मधुर. काय रे पाहतो काय लागणार ना, असं आहे इथे मधुर आवाज पाहिजे. शास्त्रीय विधीनुसार वेदमंत्राचं उच्चारण सुरू झालं. जसा वर्षकाली मेघांचा गडगडाट होतो तसा आकाशामध्ये गडगडाट व्हायला लागला. आणि मारीची आणि सुभाऊ नावाचे 2 राक्षस आलेच. त्यांनी आपली माया फडवली आणि यज्ञमंडपाच्या समोर असा फडफड फडफड आवाज, दिसत काही नाही पण आवाज येतोय. रामाने लगेच मायावी अस्त्र काढलं, सर्व दिने आवाज बंद. मायावी अस्त्र काढून आवाज बंद करून टाकला आणि रक्ताचा प्रवाह सुरू झाला अचानकपणे. रामरायानं दुसरं अस्त्र काढलं, रक्ताचा प्रवाह ओढवून दिला. मरीची आणि सुभाऊ अनुभवी होते, राक्षस होते पण अनुभवी. अरे आज काहीतरी वेगळं आहे, विश्वामित्राचं काम नाही, आज कोणीतरी दुसरं आहे. पण त्यांना राम लक्ष्मण दिसत नव्हते. दृष्ट लोकांना सात्विकतेनं देव दिसत नाही. मंदिरात कुठे देव आहे, तो तर दगड आहे असं बोलतात. पण नवरदेव उतरायचा असला तेव्हा त्यांना मानून असं आहे. साड्या बदलायच्या म्हणजे इथं खोली नाही का, म्हटलं काही देणगी दिली होती का, तर काही नाही. म्हणजे व्यवस्था पाहिजे असते, पण व्यवस्थेकरता आपलं लक्ष नाही. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन सरकारने विश्रामगृह केलेलं असतं, पण काही क्वालिटीतल्या लोकांना तिथे थांबावं लागतं, नाही तर चोऱ्या होऊन जातील. आणि तिथे 2 माणसं असतात, बायांच्या बाजूला एक स्त्री असते, पुरुषांच्या बाजूला एक पुरुष असतो. सगळ्या सुविधा असतात तिथे, सामान ठेवून तुम्हाला बसायचं असतं. विपरीत वागले तर मात्र बाहेर काढलं. कसं आहे म्हणून रामाने लक्ष्मणानं मांस भक्षण राक्षसांना बाण मारला आणि त्यांना यमसदनाला पाठवलं, जे घेऊन आले होते हातामध्ये. म्हणून अशा वेगशाली रामानं धनुष्यावर अनेक मानवास्त्र साधले, संधान केले आणि राक्षसांचा प्रहार केला. मारीचीच्या छातीमध्ये बाण मारला, मारीची संपवला. मारीची मन सगळ्या ठिकाणी मन विज्ञान, काय पैसा ओतला आहे, काय कमवला असेल, काय घालवलं. अरे तू लग्नाला आलाय, जेवतोय चांगलं जिलेबीचं आणि त्याच्या विरुद्ध बोलतो. तुम्ही चांगला तांदूळ आणला ना सक, तर तुमचे मित्र आले, खरं काय भारी आहे. मग तो दुसरा म्हणतो, अरे त्याला सासऱ्याकडून येतं ना, काही माहीत नसतं पण तो देतोच.
म्हणून बहुजन लोक देवाला सांगितले की धान्य मध्यम वापरावं असं शास्त्र सांगतं. कसं वापरावं? मध्यम. नाही तर ते खाता खाता त्याची निंदा करता. चांगलं खाता पण तोंडातून वावगड काढतात. असं आहे. म्हणून लोक आता कपडे देतच नाही, काहीतरी चादरी अशा वस्तू वाटायला लागले लोक. कारण लोकांना काही दिलं तरी त्याच्यावर टीकात्मक करता लोक. आधुनिक पद्धतीचं शोधून काढताना देतात. कारण जग जे आहे ना ते चांगली गोष्ट पाहतच नाही आणि कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणत नाही, कारण त्यांची विपरीत बुद्धी झालेली असते. ते सकाळीच एक ग्रस्त आले आणि मला म्हणता ना इतके अर्धा म्हणता म्हणे पाय दुखून आहेत. म्हणून तू खाली बसून जा ना. आता जेवढ्या काकड्यामध्ये आरत्या ठरलेल्या आहेत तेवढ्या म्हणावं लागणार. ते तुझे पाय दुखतात बसून जा ना. बाकडे किती आहे बाय, झोपला तरी चालेल. हे असे लोक असतात. काकड्याला येतो आणि आरत्याची निंदा करतो. हे काय एक गणपतीचे नाही रामाचे म्हणायचे, कशाला इतके म्हणायचे म्हणे. असं म्हटलं मग 4 प्रसाद आहे इतके का बरं घेतले, तू एकच घ्याल काय हरकत होता. हां, माझं बोलणं तर अगदी व्यवहारी असतं. कारण व्यवहारी बोलणं लवकर समजतं माणसाला. व्यवहारी बोलणं जे आहे ते लवकर समजतं. एकच प्रसाद घ्याल काय झाला. म्हणून ते म्हणतात की रामानं धनुष्य चढवलं आणि मारीचीला ठार केला. त्यावेळेस स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. बरं त्याला जवळ पाडला आणि म्हणे 100 योजन समुद्रापर्यंत पोहोचून दिला. लक्ष्मणानं दुपारच्या वेळा शतायुष नावाचा राक्षस आला, त्याच्यावर मानवासर सोडलं. त्याला 200 याच्यावर सोडला. आम्ही जेव्हा 72 साली वेदांत शिकलो ना तेव्हा आमचे गुरुजी आम्हाला म्हणाले होते की कलियुगामध्ये हे बलिदान जे आहे तुम्ही शांत केलं कुत्रे खातील म्हणे. आता खरं बलिदान आम्ही सुद्धा इथे ठेवून देतो. ते गावाच्या बाहेर ठेवलं पाहिजे, जिथे कुत्रे येणार नाही अशा ठिकाणी. गावात ठेवलं तर कोण खातं? कुत्रे. कारण सगळी आज कोर्टाने न्याय दिला की किती मुलं मेले आणि किती माणसं मेले कुत्र्यामुळे. आता कुत्र्यांना मृत्यूचं इंजेक्शन द्या, निर्णय दिला आज. लहान लहान मुलांचे बुथडे तोडून टाकले ना. त्यांना मृत्यू देणं म्हणजे त्यांना त्या दुर्गतीतून मुक्त करणं आहे. ती हिंसा नाही आहे. कारण कुत्र्याचं जीवन म्हणजे दुर्गती आहे. नुसतं हिंडावं लागतं, कोणी टाकलं तेवढं खावं लागतं. ती गती नाही चांगली. आपण म्हणतो ना त्या म्हाताऱ्याचं कुत्र्यासारखं जीवन झालं. बोलताना बोलतो हे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आम्ही काय कुत्र्यासारखं जगतो हल्ली, कोण विचारता मला. म्हणजे कुत्र्याचं जीवन चांगलं नाही. 10 वर्ष झाले निवाडा चालला होता तेव्हा निवाडा लागला. काय काय कोर्टात जाईल काही कळत नाही. काय म्हणून ते म्हणतात हे लक्ष्मणा धन्य आहे तू. बाकीच्या ऋषींनी सांगितलं. लक्ष्मणाने रघुनंदनाला नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज आपल्या क्षत्रियाला कीर्ती काय करायची. हे काय धन्य धन्य म्हणणं आहे आपल्याला. क्षत्रियाला कीर्ती लागत नाही, त्याचं कामच ते आहे. एखाद्या बाईने स्वयंपाक चांगला केल्यावर वारंवार चांगला झाला म्हणायची गरज नाही. कारण तिचं कामच आहे लोकांना चांगलं करून तृप्त करणं. पण काही काही बायांना वा करावे लागतं. काय तुझ्या हातच्यासारखं असं आहे, तुझ्यासारखं कोणी करत नाही. तो तर तेव्हा बाईला खुश होते. तुमचं कामच आहे ते.
तसं आपल्याला क्षत्रियाला वा ऐकून करायचं काय. राम म्हणाले लक्ष्मणा तसं नाही, या ऋषी लोकांनी इतका त्रास सहन केला आहे, तो त्रास आज संपला म्हणून तुझे गोडवे गाता आहे. रामाने समजावून सांगितलं तो त्रास आहे इतक्या दिवसाचा, ते त्रास मुक्त झाले, यज्ञ नारायणाचं काम चांगलं झालं म्हणून तुला शाबासकी आहे. कारण रामापेक्षा लक्ष्मण लहान होते ना, जास्ती वावा कोणाची करायची असते, लहान माणसाची. याला रामायण म्हणतात. मोठ्याने चांगलं केलं तर तो मोठा आहे, ज्ञानी आहे म्हणून ठीक आहे त्याचं, पण लहानाने केलं तर, म्हणून बक्षीस कोणाला देतात, लहान मुलांना जास्ती. कारण त्याला त्या चांगल्या कर्माची इच्छा वाढली पाहिजे म्हणून बक्षीस आहे. 2 बक्षीस देतात आणि 3ऱ्या बक्षिसाला काय म्हणतात, काहीतरी नाव आहे त्याला, प्रोत्साहन. प्रोत्साहन बक्षीस. लक्ष्मणानं रघुनंदनानं असं गेल्याबरोबर आपलं धनुष्य खाली ठेवलं आणि रामाच्या पायावर डोकं ठेवून दिलं. खलास. पहा मोठ्याचं काम. मोठ्याने आपल्याला स्तुतितुल्य बोलल्यानंतर आपलं काम प्रतिनमस्कार करणं आहे. नमस्कार केलं म्हणजे ते श्रेय परत तिकडे चाललं जातं. रामायण काय शिकवतं, आदान प्रदान शिकवतं. म्हणून हे रघुनंदना रामा, यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा तुम्ही वध केला, त्यामुळे तुम्हाला धन्यता. आणि एवढंच नाही तर पूर्व काळामध्ये इंद्राच्या यज्ञामध्ये दशरथ राजाने सुद्धा युद्धामध्ये विजय मिळवून दिला, म्हणून तुम्हाला काकुष्ठ असं म्हणतात. यज्ञ समाप्त झाल्यावर विश्वामित्रानं संपूर्ण दिशांचे विघ्न थांबवून टाकले आणि म्हणाले, रामा माझं यज्ञाचं रक्षण तुम्ही केलं म्हणून तुमचं नाव आज मी ठेवतो, गुरुमुख रक्षक जय जय राम. गुरुच्या यज्ञाचं रक्षण करणारा राम. गुरुमुख रक्षक. गुरुच्या आज्ञेनं संपूर्ण पालन करून महान यशस्वी दोन्ही भावंडांनी सिद्धाश्रमामध्ये आपलं तप केलं, स्नान केलं आणि विश्वामित्राची आज्ञा घेतली की आम्हाला तुमचं पूजन करायचं. हो. विश्वामित्र म्हणाले, माझी दृष्टी आणि सृष्टी बदलवून द्या म्हणजे काम झालं. दृष्टी आणि सृष्टी यांना चमत्कार दाखवायची सवय होती विश्वामित्रा. आणि जसा माणूस चमत्कार दाखवतो ना तसं त्याचं कौतुक जास्त. म्हणून मला चमत्कार दाखवायची इच्छा. प्रतिसृष्टी निर्माण करून दिली ना. ही जी म्हैस आहे ही विश्वामित्र निर्मित आहे. कारण देवांनी गाय काढली ना समुद्र मंथनातून आपली म्हैस. आणि म्हणून तुम्हाला कोण आवडते, घट्ट दूध असतं म्हणे, तिचं फॅट जास्ती आहे. विश्वामित्र निर्मित आहे म्हैस. पण वाहन कोणाचं आहे, यमाचं. रेडा वाहन कोणाचं आहे, यमाचं आहे. स्वप्नात जर यम दिसला तर 6 महिन्यात जायचं, लक्षात ठेवायचं. रेडा येत नाही, म्हैस रेडा स्वप्नात नाही येत कधी. कारण आपण दुधापुरतं त्याचा उपयोग घेतो, नंतर काही उपयोग नसतो. राम लक्ष्मणासहित विश्वामित्र मिथिली नगरीकडे प्रस्थान करणार. यज्ञ झाला. तदनंतर विश्वामित्रानं यज्ञाच्या रक्षणातून कृतकृत्य झालेल्या राम लक्ष्मणांना आणखीन
विद्या प्रदान केल्या आणि दोघांनाही आपल्या हृदयाशी त्यांचं हृदय लावून घेतलं. भेट. हृदयाला हृदय लागत नाही. म्हणजे तिकडून माणूस उभा राहिला तर इकडे हृदय येतं, इकडून उभा राहिला तर इकडे येतं. तर अर्धी भेट घेतली. असं आहे. गुरुला असं पूर्ण बिल घ्यायचं नसतं, कारण ते मोठ्या व्यक्तीला समान वही भेटून घेतात, मोठ्या व्यक्तीला तसं नाही भेटत आहे. म्हणून हृदयाला हृदय लावलं. विश्वामित्रांनी रामाला ओळखून घेतलं की रूप जरी मानवी असलं तरी कार्य देवरूप आहे. म्हणून संतांमधलं शरीर हे मानवी जरी असलं तर कार्य मात्र देव कार्य असतं. संतांनी पाठीवर हात ठेवला पाहिजे. क्षत्रिय पाठीवर थाप मारतो. दोन फरक आहे. बलवान क्षत्रिय चांगला मिळाला ना त्याच्या पाठीवर थाप. शिवाजी राजांनी अनेक लोकांच्या पाठीवर मारले. जाय, बाकीचे लोक थापा मारतायत ती गोष्ट वेगळी आहे. संत पाठीवर हात ठेवतात, मारत नाही. क्षत्रिय हात मारत, कारण त्याच्या मागे शाबासकी असते. क्षत्रियाला शाबासकी द्यावी लागते. म्हणून दोघांनाही आनंद झाला आणि लक्ष्मणानं, रामा तुम्ही मला वनामध्ये यायला नाही म्हणत होते. दोन्ही वेळा नाही म्हणाले होते राम लक्ष्मणाला, सीतेबरोबर पण येऊ नको वनामध्ये, आणि आताही वनात मी एकटा जाईल, मी करेल. पण तुमच्याबरोबर आल्यामुळे मला अनुभव आला. लक्ष्मणाला रामाने सांगितलं होतं की माझं सगळं दान करून टाक, कारण सीताबरोबर येणार आहे. तर लक्ष्मणानं आधी आपलं वसिष्ठाला दान केलं, उर्मिलेचं राहू दिलं आणि आपलं देऊन टाकलं ते काय होतं तर, आणि मग रामाचं दान केलं. पण सुमित्रेनं शत्रुघ्नाला सांगितलं, ज्याप्रमाणे लक्ष्मण रामाच्या सहकार्याला आहे, आता तू भरताच्या सहकार्याला. तिने आपले दोन्ही मुलं सेवेकरता तत्पर ठेवली. म्हणून कौशल्यपेक्षा सुद्धा सुमित्रा श्रेष्ठ आहे. म्हणून नाव काय? सुमित्रा. सुमित्रा. मागे तुम्ही आनंद रामायण ऐकलं बघा. डोहाळे जेवणाच्या वेळेला सुद्धा दशरथ राजाने विचारलं, तेव्हा वशिष्ठ बरोबर होते, की सुमित्रे तुला, म्हणे महाराज मला एकटं राहणं आवडत नाही, कौशल्याच्या महलात नेऊन ठेवा म्हणे. म्हणून कौशल्य आणि सुमित्रा एका महलात प्रसूत झाल्या. कौशल्याला सोडून सुमित्रा राहिली नाही. कौशल्या म्हणजे शुद्ध बुद्धी, सुमित्रा म्हणजे साधन बुद्धी, आणि कैकेयी म्हणजे भोग बुद्धी. आज जगामध्ये भोग बुद्धी आहे. मुलगी आईला फॅशन शिकवते आणि आई पण यस 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 करत जाते. पण तिला कळत नाही की पुढे एक दिवशी ही फसवून टाकेल आपल्याला. म्हणून तिथे मर्यादा सांगितली आहे. मर्यादेचं पालन झालं पाहिजे. त्यावेळेस अग्निकुंडाला विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना शांत करायला सांगितलं. यज्ञ आटोपला. मग आता शांत करायचा कसा? पाणी टाकायचं नाही यज्ञामध्ये. तर रामाने दुग्धधारा घातल्या आणि यज्ञ शांत केला. म्हणून यज्ञामध्ये असं दूध पाणी एकत्र ठेवायचं, जास्ती वाढला की ते पंचामृत मारायचं असतं. आणि तेवढ्या वेळामध्ये
जनक राजाकडून दूत आला सिद्धाश्रमामध्ये आणि विश्वामित्रांच्या हातामध्ये सीता स्वयंवराचा संदेश दिला आणि विश्वामित्रांनी जनकपुरीकडे जाण्याचं निश्चित केलं. कृष्णार्पणमस्तु. आता पुरुषोत्तम मास, आज तिसरा दिवस. तिसरा, तिथी चतुर्थी आहे पण दिवस तिसरा आहे. आज विनायकी अंगारिका चतुर्थी आहे. पूर्वाध्यायी विशेष वृत्तांत. मलमास रमे सहित गोलोकात जाऊनी पुरुषोत्तमाचं वंदोनी बैसला. काल आपण पाहिलं की भगवान विष्णू आणि मलमास पुरुषोत्तम मास हे गोलोकामध्ये गेले आणि भगवान कृष्णानं विष्णूला बसायला आसन दिलं आणि हा पुरुषोत्तम मास भगवान विष्णूच्या पायाजवळ बसला आहे. आम्ही जाणू हरीचे पाय. मग तो पुरुषोत्तम मलमाला सिपाहून म्हणे विष्णू कोणा आणिला हा कवण दुःखे प्राप्त झाला. अरे कोण बरोबर आणलं म्हणे तू? हा तर रडतोय. या गोलोकामध्ये कोणालाही रडावं लागत नाही असं हे गोलोक आहे. इथे दुर्वार्ता ऐकू येत नाही, इथे वाईट वार्ता येत नाही. मग प्रत्यक्ष दुःखी आला कसा? इथे वाईट वार्ता येत नाही, इथे तर प्रत्यक्ष दुःखी आला आहे. ऐसे ऐको निरमारमण पुरुषोत्तमासी बोले वचन म्हणे हा अधिक मासाती दुःखी जाणून म्हणून आणिला. म्हणे अधिक मास मलमास हो म्हणे कला काष्ट आदी जाणं. प्रत्येक महिन्याच्या तिथ्या घटून हा मलमास तयार झाला. याला कोणी स्वामी नाही, कोणी अधिक मास म्हणतं, कोणी मलमास म्हणतं. याची निंदा होते म्हणे. याला शुभ कार्यामध्ये वर्ज केला आहे. आता कोणी मला विचारायला साखरपुडा करून म्हटलं एवढा आडीत आहे का? दुसऱ्या तारखा घ्या ना भाऊ. कारण तो मलमास नवीन तीर्थयात्रा करायची नाही. पण काय करायचं ते सकाळी सांगितलं की मंगळसूत्र आणि जोडवे वाढवायचे. सौभाग्य सकाळचाच मुद्दा सांगितला. बाकीच्या गोष्टी काहीच करायच्या नाही, पण हे करायचं. सौभाग्याचं लेणं वाढवायचं असतं. म्हणून यामध्ये स्नानदान शुभकार्य जपयात्रा, यात्राही करायची नाही. ज्या तीर्थाला तुम्ही गेले त्याच तीर्थाला जायचं, नवीन तीर्थाला जायचं नाही. बरं झालं तुम्ही गेले नाही. हा कोणी जाऊ दिलं नाही तुम्हाला? हां की कुठे लालपाट होता म्हणे राया जाणं उदित झाला. हा म्हणे महाराज मरायला उदित झाला होता म्हणे, आत्महत्या करत होता म्हणे. तेव्हा वैकुंठी धावत आला शरण थर थर कापत. आणि माझ्याकडून तर काही त्याचा उद्धार होणार नाही म्हणून मी तुमच्याकडे आणला. तव चरणी आला शरण यासी दुःख न द्यावे तुम्ही. आणि तुमचं वचन मिथ्य होत नाही म्हणे. मी तुम्हाला प्रार्थना करतो याचा तुम्ही सांभाळ करा. आता भगवान विष्णूनं सांगितल्यावर तरी मलमास रडत होता. त्यावेळेला भगवान विष्णू म्हणाले कृष्णाला, कीर्ती दया आणि शांती औदार्य तुमची श्रेष्ठ बुद्धी. तुमच्या जो कीर्ती आहे औदार्य आहे, तुमची बुद्धी श्रेष्ठ आहे म्हणून तुमच्याजवळ सगळं आहे. म्हणून मी याला तुमच्याजवळ आणला आहे. या तुम्ही आहे नाथ यासी करावे सनाथ. तुम्ही नाथ आहे म्हणे, याला सनाथ करा. केवळ सर्व कर्मा माझी श्रेष्ठ करा. परिया मलमासासी निष्काम करू नका. कर्माचा सायास जळून भस्म होईल जाण. म्हणजे महाराज याचे काही वाईट कर्म असतील ना ते तुमच्यामुळे सगळे भस्म होतील. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने.
सगळे वेगळे पडून जातील म्हणे. जयासाठी महापुरुष नित्य प्रयत्न करत ब्रह्मचारी आणि संन्यास व्रताचरती. आपले पाप जाण्याकरता कोणी ब्रह्मचारी राहतं, कोणी प्राणायाम करतं, कोणी योग करतं, कोणी पंचाग्नी साधन करतं. पण तुमचं नाव घेतलं की सगळी पापं जळून नाश पावतात. वाल्या वाल्मिक उद्धरला तरी सत्कर्म करावे या माझी. ही भूमी आहे पेरता धान्य तैसे उगजे. मनुष्य जन्माचं शरीर जे आहे म्हणे ही भूमी आहे, जमीन आहे, क्षेत्रज्ञ. जसं कर्म कराल तसं उगवेल. तैसे मासी पुण्य कोटी गुणी होईल. आणि तुम्ही जर याला वरदान दिलं तर याच्यामध्ये कोटी गुण्याचं पुण्य होईल म्हणे. म्हणून भगवंताने सांगितलं जा आजपासून हा मलमास पुरुषोत्तम याला माझं नाव दिलं म्हणे. भूतळी यासारखा नाही मास. 3 वर्षातून लोक यास पूजती. 3 वर्षातून हा येईल आणि याची लोक पूजा करतील म्हणे. अधिक मासी मी जाण माझे स्थान देतो जाण. मीच याची चिंता वाहिल. आणि याचा जर कोणी अपमान करेल तर त्याचं दुर्भाग्य होईल म्हणे. मदभक्ताचा अपराध केला मजसी न सहन होय. माझा नेम आहे म्हणे, माझ्या भक्ताचा जो अपमान करतो त्याला मी सहन करत नाही. हा अधिक मास मम प्रिय कर. याचा तिरस्कार करेल जो तो दुःख भोगेल. शेवटी कुंभीपाकी नरकी जाईल. कुंभीपाकाच्या नरकात जाईल म्हणे. आता या मलमासी प्रतिकूल पतिपुत्र पौत्र वित्त समस्त मिळेल जाणबा. म्हणजे ज्याला पत्नी नसेल त्याला पत्नी मिळेल अधिक मासामुळे. पती नसेल त्याला पती मिळेल. पुत्र नसेल त्याला पुत्र मिळेल. पौत्र नसेल त्याला पौत्र मिळेल. ज्याचं शरीर खराब असेल त्याचं शरीर चांगलं होईल. असं या मलमासामध्ये. मग काय करावे? अवश्य स्नान दान आणि जप या 3च गोष्टी करायच्या. स्नान दान आणि जप. या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीत काही करता. माझाच मंत्र म्हणावा, दुसरा मंत्र म्हणायचा नाही. म्हणजे कोणता? नमो भगवते वासुदेवाय. मम संकीर्तन करावे, माझं संकीर्तन करावं. म्हणजे तुमचं संकीर्तन कोणतं? म्हणजे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हरे शब्द जो परवा सांगितला, हरे शब्द जो तो काय करतो? दुःखाचं निवारण करतो. म्हणून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि संकीर्तनाची वेळ रात्री विशेष आहे म्हणे. म्हणून अधिक मास आणि पोथी रात्री ठेवायला. कारण माणसाचं शरीर दिवसभर श्रम करून शरीरातलं पाप नष्ट झालेलं असतं. आणि जेव्हा पाप नष्ट होतं तेव्हा बुद्धी स्पष्ट होते, बुद्धी कार्यरत होते, बुद्धी कार्यरत होते. आणि कार्यरत झालेल्या बुद्धीने संकीर्तन घडतं. म्हणून तुम्ही खेडेगावात गेलो तर पूर्वी रात्री भजन करायचे. प्रत्येक गावामध्ये रात्री भजन आहे ना, सुर दैन्य निघून जातं. आता लोक मशीन लावून देतात. स्वामी समर्थ श्रीराम जय राम. याचं स्वामी मशीन कुठे भजन करेल का? या मशीनने केलं पाहिजे. जो रक्तमासाचा गोळा पण स्वभाव असावा भोळा. भोळा म्हणजे वेडा नाही, शंकरासारखा. म्हणून त्यांना भोला शंकर असं म्हणतात. आणि तया माझी करती नमस्कार. मग नमस्कार केला कोणी? अधिक मासाने भगवंताला. आणि सांगितलं जा विष्णू याला घेऊन. मग गरुडावर बैसोने अधिक मास. आणि भगवान दोघी निघाले वैकुंठी. विष्णूसह वैकुंठ भुवनी रमू लागला रात्रंदिनी. बक्षीस मिळालं, पुरुषोत्तम नाम मिळालं, त्यामुळे वैकुंठामध्ये रमू लागला, आनंदाने राहू लागला. आधी वैकुंठात गेला तो रडत होता, आता हसतोय. कारण वैकुंठात नाही आधी व्याधी उपाधी.
वैकुंठामध्ये आधी व्याधी आणि उपाधी नाही म्हणे. नाही दुःख सुख काही सदा आनंद वैकुंठी असे. कृष्ण म्हणे धर्मराजा, आता भगवान आले धर्मराजाला सांगताय तुम्हाला दुःख झालं ना या वनामध्ये, हा अधिक मास आला की तुम्ही फक्त भजन पूजन आणि दान करा. म्हणजे दान काय, फळं तोडायचे आणि द्यायचे. पुरुषोत्तम अतिसुंदर भीष्मादी द्रोणांचे भय जाईल पळून. युद्धामध्ये भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य यांचं भय तुम्हाला पळून जाईल म्हणे. या पुरुषोत्तमा माझी काय करावे आणि काय करू नये हे सांगील पुढील अध्यायी. तरी अदृष्ट भरवसा ठेवा माझ्यावरी. ऐसे कृष्ण धर्मरायासी कथिले प्रेमे आनंद. प्रेमानंदाने सांगितलं की तुम्ही असं करा. तेच नारायण नारद मुनीशी कथिले. आणि तेच बद्रीनारायणाच्या ठिकाणी नारायणानं नारदाला सांगितलं. अधिक महात्म्यसार बृहन् नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर. तृतीयोध्याय गोडा कृष्णार्पणमस्तु. पुंडली वरदा हरि श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडली सेवा काय. जगदीश भोजना मागती